आता ज्या जंगलामध्ये आपण प्रवेश केलेला आहे ते कर्नाटक मधील नागा राहुल म्हणून वाघांसाठी संरक्षित केलेलं आहे. हसन मध्ये प्रवेश करतोय. हे बघा, वेलकम टू हसन. होय सालेश्वर टेम्पल, सालेबिडू गाव आहे. मंदिर बघा कसं आहे. मला जपमाळ घ्यायची होती, जपमाळ घेतलेली आहे मी इथं. छान आहे, म्हणजे अशी आवडली. चला आता निघूयात. आता डायरेक्ट आपल्याला कर्नाटक बॉर्डर लागेल पुढं. ही KSRTC सगळीकडे जाते, केरला स्टेट. तुम्हाला रस्ते कसे वाटले कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कसा आहे जंगलातला रस्ता बघा कसा आहे. काटा रस्ता आहे, काटा. गेल्या वेळेस हरण्या तरी दिसली होती पण काही रेकॉर्ड नव्हतं गेलं. आता काही दिसलं नाही. रेकॉर्ड करतो काय दिसलं. ओडिशाला गेलो तिकडं पण काहीच नाही, इकडं पण काहीच नाही. माणसाने फार अति केले, बाहेरच येत नाही येत प्राणी. पण इथलं वातावरण बघा ना, मस्त झाले बरं का. जे तुम्ही कॅमेरे बंद. मोर 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 दिसला आहे आपल्याला. एवढं बोलतेच तेवढी दया बघा ना परमेश्वरला किती. बाबा काय नाही, निदान फुल नाही तर फुलाची पाकळी घे. हे मोर बघ. मोर बघितलेला आहे. अजून बघूया काय काय भेटतं आपल्याला बघायला. फायनली मंडळी आम्हाला हरणं दिसलेली आहेत शेवटी. हे बघा मंडळी, आणखीन जवळ. आईला फर्स्ट टाइम एवढ्या जवळून. फायनली आपल्याला पाहायला भेटलेलं आहे, पण ते झाडामध्ये दिसून येत नाहीत व्यवस्थित, नाही का. त्याला सार्थकी झालेला आहे आपलं येणं या टायमिंगला. तर 2च मिनिटांमध्ये केरळ सोडतोय आणि कर्नाटक मध्ये एंट्री करणार आहोत. दाखवतो तुम्हाला. हे बघा, पहिलं मॅपवर बघून घ्या. हे बघा कर्नाटक दिसत असेल तुम्हाला. पाऊस पण सुरू झालाय इकडं थोडा थोडा. एक्सेसची चेक पोस्ट आहे. होलपट्टी गाव आहे. नाही, केरळची बॉर्डर आहे ही. आणि आता इथून पुढे कर्नाटकची बॉर्डर लागेल. आता केरळ आपण सोडलेला आहे. हे बघा मल्याळम मध्ये लिहिलेलं आहे, थँक्स फॉर व्हिजिटिंग. येस, छान आवडला आम्हाला केरळ. कर्नाटक मध्ये एंट्री केलेली आहे आपण. आणि कर्नाटकचा भाग बघू शकता, सेमच आहे, फक्त बॉर्डर विभागलेली. बाकी जंगल तर तसं आहे तसंच लागणार आहे, फक्त माणसांनी सीमा केलेल्या आहेत. आता रस्ता जरासा खराब आहे इथं, पुढं चांगला रस्ता आहे. हे कोडागू डिस्ट्रिक्ट म्हणून आहे, पोलीस चेक पोस्ट आहे इथं. आरशात बघू शकता तुम्ही कसं चेकपोस्टची चेकिंग चालू आहे. तर आपण कर्नाटकच्या चेकपोस्ट वरती आपल्याला थांबवलं होतं. ते म्हणत होते गाडी चेक करायची. म्हणलं ठीक आहे चेक करा. म्हणलं गाडीला सील आहे, म्हणलं कंपनी सील असते, म्हणलं तोडावं लागेल, तोडा म्हणले. म्हणलं असं हाताने नाही तुटत, म्हणलं ते त्याला मशीन लागते तोडायला. म्हणलं मी फक्त व्हिडिओ बनवतो सील तोडते म्हणून, कारण की पुन्हा कंपनीने मला विचारलं मी काय सांगणार. नंतर एक 10 मिनिटं थांबलं, मग म्हणलं जा. पुन्हा येताना म्हणलं जर थांबवलं ऑफिसर दिसला तर इथं गाडी थांबवा असं म्हणलं. ओके म्हणलं, निघूया आता पाहायला भेटणार आहे तुम्हाला कर्नाटका. कधी व्हिडिओ बनवला नव्हता मी, फर्स्ट टाइम बनवतोय. अगोदर आलेलं आहे पण व्हिडिओ फर्स्ट टाइम बनवतोय इकडचा. कर्नाटक मध्ये जशी एंट्री केली आहे तसं वातावरण बघू शकता तुम्ही. असं वाटतंय जसं काय आता पाऊसच येतोय. पाऊस एन्जॉय करूयात. आणि बघा ना, सगळी आमराई केल्यासारखंच आहे. सगळी झाडं दिसतील तुम्हाला इथं बाजूला. आंब्याची झाडं लावली का कशाची झाडं माहित नाही. आंब्याची फुलाची सगळी झाडं, सगळी आमराई केलेली. आणि तिकडं केरळच्या इथं झाडं तोडत होती, पण इथं जंगलामध्ये झाडं लावते. बहुत जोरात असा पाऊस सुरू झालाय. वाटलं नव्हतं एवढं जोरात येईल, चांगलाच यायला लागलाय. मित्रांनो, शेवटी मी पाऊस घेऊन यायला लागलोय महाराष्ट्रामध्ये. तयार राहा ट्रेक करण्यासाठी, फिरण्यासाठी. गाड्या तयार करून ठेवा, सर्व्हिसिंग करून ठेवा. आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचं आहे. तुम्हाला नाही घर एकदा तसं चालतं. कोणीतरी कमेंट केली ती पाऊस यावा पाऊस असला आला महापुरात यायला लागले.
त्याला सगळे पोस्ट करून म्हणते बाबा आता प्रार्थना कर जावं म्हणून. पावसात आपल्या महाराष्ट्रात फिरायला पण भरपूर ठिकाण आहेत. गुगल आता आम्हाला कुठनं घेऊन चालली बघा. हे पण असं वाटतंय जसं काय नदीतनं चाललोय. तर मंडळी इथं आणखीन आता आपल्याला एक जंगल सुरू होतंय. वेलकम यू आर एंटरिंग टायगर रिझर्व. आता ज्या जंगलामध्ये आपण प्रवेश केलेला आहे कर्नाटक मधील नागा राहुली म्हणून आहे. वाघांसाठी संरक्षित केलेलं आहे. आता बघूया वाघ बघायला भेटतोय का आपल्याला. आणि हा जो रोड आहे जो आपण आता जंगलातनं चाललेलो आहे, ज्या घाटातनं आपण आलो ते म्हैसूर पर्यंत हा सरळ रस्ता जातो. हसनसाठी आता इथून आपण लेफ्ट घेणार आहोत. फॉरेस्टचं चेकपोस्ट आहे इथं. मंडळी आता आपण हसन मध्ये प्रवेश करतोय. वेलकम टू हसन. तर मंडळी आपण हसन मध्ये आलेलो आहोत आणि इथं आपण जेवण करूयात. भूक लागली आता. बरेचसं अंतर कव्हर केलेलं आहे. रस्ता याच्या पुढे चांगलाच आहे. तर जेवण झालं मित्रांनो. भूक लागली होती आणि जेवणाच्या नादामध्ये रेकॉर्डिंगच नाही केलं. थाळी घेतली होती 70 रुपयाला छान थाळी भेटली. तर मंडळी या ठिकाणी एक मंदिर आहे ते दाखवायचं होतं तुम्हाला गेल्या वेळेस पण काही ब्लॉग नव्हता केला. तिथं पार्किंग पण आहे बघा गाडी लावण्यासाठी. तिथून एंट्री वाटतं. पाहू शकता इकडे येते मंदिर. भरपूर लोक येतात त्या ठिकाणी. जाऊयात बघूया कोणतं गाव आहे हे बघा. या ठिकाणी मंदिराची माहिती दिलेली बघा. वाचा म्हणजे तुम्हाला सविस्तर समजेल. या मंदिराची निर्मिती बघा सन 1121 मध्ये झालेली. हलेबीडू गाव आहे. होय सालेश्वर टेम्पल हलेबीडू गाव आहे हे बघा. आणि समोर बाग पण आहे ते या ठिकाणी. एवढी मोठी जागा आहे बघा ना. मस्त बाग आहे. आणि मंदिरात जाऊयात. मंदिर बघा कसं आहे या ठिकाणी. आणि पार्किंग फी नाही लागली किंवा एंट्री तिकीट नाही लागलं. डायरेक्ट तुम्ही येऊ शकता. तुम्हाला काय पैसे वगैरे लागणार नाहीयेत. आणि जसं तुम्ही एंट्री करता बघा नाही तर समोरच आपल्या डाव्या हाताला गणपती बाप्पा आहेत. आणि याच्यावरती काम बघा ना किती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. एकदम बारीक काम केलेलं आहे हे बघा. आता आपण आतमध्ये जाऊयात. किती बारीक काम केलेलं आहे हे बघा. की दगडामध्ये पूर्ण आहे आणि किती छोटस कोरीव काम आहे हे बघा. किती बारीक काम केलेलं आहे. आणि पूर्ण अशी मूर्ती आहे. दोन्ही पण एकदम प्रॉपर मध्ये. वरती पण बघा बारीक बारीक मूर्त्या काढलेल्या. काय कला होती राव त्या लोकांमध्ये. पण हे हात तोडलेले आहेत का हे पण तोडलेले बघा. तसे आपण एंट्री करतो. किती कोरीव काम आहे बारीक. मंदिर बघा केवढा मोठा आहे. सगळीकडे म्हणजे तुम्हाला मूर्त्या अशा तुटलेल्या दिसतील हे बघा. प्रत्येक ठिकाणी अटॅक केला म्हणजे तोडलेले आहेत हे बघा. इथं हे पण बघा. मुघल साम्राज्यामध्ये भरपूर नुकसान झालेत आपल्या मंदिराचे. मुघल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही काय कुठल्या शाह्या हे बघा सगळं तोडलेत बारीक बारीक हे बघा. बाकी तुम्हाला गाईड वगैरे पण भेटून जातील इथं. माहिती वगैरे पाहिजे असेल तर हे बघा आपला हिरो. चला मंडळी निघूयात. मस्त महादेवांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. आपल्याला पुढे एक्सप्रेसवे लागणार आहे पण अजून बरंच लांब आहे. म्हणजे जवळजवळ 120 ते 140 किलोमीटर अंतर बाकी आहे अजून एक्सप्रेसवेला लागायला. आणि तिथून पुढे आणखीन 600 किलोमीटर पकडा. म्हणजे उद्याचा अख्खा दिवस आपला जाणार आहे प्रवासामध्ये. की मला वाटतं उद्या रात्रीपर्यंत पोहोचायलाच पाहिजे आपण 10च्या आत. कारण की त्याच्यामुळे जेवढं रनिंग उरकते आता तेवढं उरकून घेऊयात. वाईट पण वाटलं की आपल्या मंदिरांचं किती नुकसान केलंय. मंदिराबाबतीत आश्चर्य मला हे वाटतंय की ते कोरीव काम केलं कसं असेल. चला मंडळी निघूयात. बरंच फिरलोय आज आपण. कामाबरोबर आपलं फिरणं पण झालेलं आहे अक्षय दादाचं पण. माझ्या डाव्या हाताला बघू शकता ही सगळी तुम्हाला सुपारीची झाडं पाहायला भेटतील. हे बघा सगळी सुपारीची झाडं आहेत. ससा दिसला आम्हाला ससा. फायनली मंडळी आपण पोहोचलो आहोत. आता जे मुंबई बँगलोर हायवे आहे समोर दिसत असेल तुम्हाला. आणि आता आपण दावणगिरीच्या जवळ आहोत. तळापर्यंत
479 किलोमीटर. आता दिसत नसेल इथून व्यवस्थित, नंतर दाखवेल मी तुम्हाला. आता रस्ता एकदम ओके म्हणजे तरी बऱ्यापैकी कामच चालू आहे रस्त्याच्या हातामध्ये. आता जो मेन घाट सेक्शन होता तो आपला सगळा संपलेला आहे आता. पुन्हा आम्ही जेवायला थांबलोय आणि आता आहोत हुबळीच्या अलीकडे आहोत, म्हणजे बरंच अलीकडे आहोत. हुबळी अजून इथून साधारण 150 किलोमीटर आहे काहीतरी. आणि जेवण घेतलंय आम्ही, थाळी ऑर्डर केली ती. आयडिया नव्हती एवढी क्वांटिटी येईल म्हणून, पण जबरदस्त क्वांटिटी आली. 2 कडक भाकरी दिलेल्या आहेत, भाज्या दिलेल्या आहेत. या जेवायला मग अशी थाळी दाखवली नव्हती ना, म्हणून आता थाळी घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे एका नवीन दिवसामध्ये. आणि काल रात्री आम्ही इथं भारत पेट्रोल पंपावरती थांबलो. आम्ही खूप झोप लागली होती, 12 वाजता थांबलो साधारण. आणि आता निघतोय, सकाळचे 6:30 वाजलेले आता. पण पुण्यामध्ये पोहोचून जाईल आज. जे हुबळीच्या अलीकडेच आहोत, एकदम फ्रेश वगैरे झालेलो, तोंड वगैरे धुवून. चला निघूयात आता. ट्रिप 0 केलेली आहे. काल आपण जवळजवळ 620 किलोमीटर अंतर कव्हर केलं होतं. रात्री जेवण झाल्यानंतर काही जास्त रेकॉर्ड केलं नाही. मी इथं झोपलो होतो आणि अक्षय म्हणला मी वर झोपतो. मला ठीक आहे वर झोप म्हणून. त्याच्यावर 26 तर आपण बोललात तर बरोबर. छान अशी आंघोळ झालेली, तुम्ही मागे पाहू शकता. इथं हौद आहे पाण्याचा. आणि अक्षयने पण केली आज फर्स्ट टाइम. नळाखाली केली तिकडे जाताना, आणि आता धाब्यावर केली. चहा घेऊयात आणि मग निघूयात. आता कोल्हापूर जवळ आलेलं आहे. आता इथून संकेश्वर, निपाणी. खरं तर ह्या ट्रिपमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण जास्त तर हॉटेलमध्ये जेवलोय. त्याचं कारण म्हणजे ढाबा वगैरे तुम्हाला दिसणार नाही खाली. तुम्ही कर्नाटक, मंगलोर वगैरे या साईडला गेले तर यातनी पण तेच झालं. त्याच्यामुळे काही ढाबा वगैरे भेटलाच नव्हता, म्हणून राईस प्लेट वगैरे असंच काही खात आलो. तर आता प्रॉपर असा ढाबा भेटलाय त्याच्यामुळे बसलोय आम्ही इथं. हा राजस्थानी ढाबा आहे. तर चहा वगैरे घेऊन निघणार आहे. जेवणाचं बघूया, पुढे ढाब्यावरच थांबलं आम्ही जेवणासाठी. पण काय म्हणा, पण राजस्थान जे ढाबे आहेत ना, त्याच्यामध्ये चहाची जी चव आहे ना, ती बस एक नंबर चहा लागतात तिथले. हो नाही ले राहता मी बोला इसको अच्छा चाय आहे. काम बघा मंडळी किती जोरात चालू आहे इकडे. फायनली मंडळी आपण आलेलो आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पोहोचलेच आता आपण. काटा आला आपल्या महाराष्ट्राचा. पाहू शकता तुम्ही. कमान सुस्वागत. महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हो फायनली आपल्या महाराष्ट्रात आपली एंट्री झालेली आहे. केरला रिटर्न. आता पदवी लावणार मी. केरला रिटर्न आहे. पण एक वेगळा सुकून भेटतो आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये आल्याचा. आपलं राज्य ते आपलं राज्य आहे का नाही? येस ब्रो, डेव्हलप करायचंय. खूप काय आपल्या राज्याला पुढे न्यायचंय. अक्षयला म्हणलं चला आपल्या पद्धतीने आपण जेवण करूयात, जसं मी नेहमी जेवण करतो ढाब्यावरती. राजस्थानी ढाबा आहे. आणि आपण घेतली शेवभाजी. शेवभाजी तर मी सारखीच खातो, दुसरं ऑप्शन एवढे नाही आहेत. त्याच्यामुळे म्हणलं ह्याला जरा टेस्ट देऊयात शेवभाजीची कशी बघ. तर या मंडळी जेवण करायला. तुम्ही पण कंटाळला असाल शेवभाजी बघून बघून. कशी अक्षयचा टेस्ट? जेवण झालेलं आहे. अक्षय जेवतोय अजून. त्याला पण खूप आवडलं ते. ऊन बघा ना किती इकडे. केरळमधून निघालो तसं काय वातावरण होतं, आणि केरळमध्ये सुद्धा काय वातावरण होतं. पाऊस सुरू झाला होता. आणि इकडे बघा आणखीन कडक ऊन आहे. असं कडक ऊन आहे आपलं इकडं. त्याला रस्त्यामध्ये म्हणजे मध्ये सोडलेला कात्रजच्या जवळ. आणि पुढे मी कंपनीमध्ये जाईल. कंपनीमध्ये डिलिव्हरी देऊन पुन्हा मी गाडी भरणार आहे दुसरी. पण मी जाणार नाहीये तिकडे. गाडी ती तामिळनाडूला जाणार आहे. आणि मला गावाला पण जायचं, त्याच्यामुळं दुसऱ्या ड्रायव्हरला सांगितलं जायला. तर चला मंडळी निघूया आता. इथं आम्ही जेवण केलं नाही तर ताक घेतलं होतं आम्ही दोघांनी. ताकाची क्वालिटी एक नंबर होती. मस्त जेवणच छान झालं इकडचं. मोज MSRTC फुल कॉम्पिटिशन लागले दोघांचं. इनोवावाल्याला जाऊनच द्या नाहीत. इनोवावाल्याला बघा ना, त्यांच्यात नादात चालली दोघं. दूर किती सोडते बघ. बघूया कोण जिंकते. दिला मध्ये रस्ता दिलाय, सोडलाय मध्ये रस्ता. जिंकला बाबा, ट्रक जिंकला. 10 टायर है तो. सामने देखिए और एक लाल परी को ओवरटेक कर रहा है. बहुत तेज दौड़ रहा है और ये नहीं हो पाएगा इससे अभी. अभी नहीं हो पाएगा. अरे तर मंडळी
आता पोहोचलो होतो आपण खेड शिवापूरमध्ये, म्हणजे हा खेड शिवापूरचा टोल नाका आहे. आणि मी ज्या पण लाईनमध्ये जातो ना ती लाईन बंदच पडते, बाकीच्या सगळ्या लाईन चालू राहतात. आता मी समजा इकडून त्या लाईनमध्ये गेलो ना, ती लाईन बंद होईल, ही लाईन चालू राहील. असं पुन्हा बरोबर झालेलं आहे, सांगा जरा कॉमेंट करून. जस्ट आता सगळं काम झालेलं आहे, म्हणजे कंपनीत जाऊन आलो, बॅटरी खाली करून दुसरी नवीन बॅटरी भरली आहे गाडीमध्ये. आणि आता ही गाडी आपण दुसऱ्या ड्रायव्हरकडे देणार आहोत. ही गाडी इथून पुढे हसूरला, म्हणजे हसूरला तामिळनाडूला घेऊन जाणार. बाकी आपली सुट्टी होणार आहे 4-5 दिवस. बघूया काय पुढे ट्रिप आली तर पुढे करणार आहोत. पण आता जवळजवळ आज आपण कव्हर केलेला आहे बघा, 572 किलोमीटर कव्हर केले आज. आणि मी कात्रजच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे, पाहू शकता तुम्ही. फुल जाम झाले, पलीकडचा मेन रोड पण आणि सर्व्हिस रोड पण जाम झालेला आहे. माहित नाही आता इथे किती वेळ लागतो ट्रॅफिकमध्ये. तर हा ब्लॉग आपण इथं संपूयात. कसा वाटला तुम्हाला संपूर्ण प्रवास कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र.